राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिकावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम्. ईशां चरण सानिध्या जीवान् मुक्ता भवन्ति, साखरे वंश विख्यातं ज्ञानदान प्रदायकम्. विनायकं गुरुं वन्दे भो वन्दै मुक्तये, ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च, अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्यम्. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो, श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा हरिपाठ आपणाला चालू करायचा आहे. तर नामदेव महाराज एक लाडके भक्त पांडुरंग परमात्म्याचे, आणि त्यांच्या जीवन कार्यामध्ये त्यांनी भक्तीला प्राधान्य दिलं आणि त्यांचं आराध्य दैवत पंढरपुरामध्ये राहत असल्यामुळं त्या पांडुरंगाची नित्य पूजा, त्याचं सानिध्य एवढंच नाही तर त्याच्या भक्तीमध्ये, त्या कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये नामदेव महाराज रंगून जायचे. आणि अशा प्रकारचं नाम घेऊ, नाम गाऊ, नाम अल्पबाला वाहू, आणि दैवाचे दास पंढरी रायांचे, अशा प्रकारचं त्यांचा हा दिनचर्या असायची की नित्य त्या ठिकाणी पांडुरंगांची पूजा, नैवेद्य अर्पण, एवढंच नाही तर नित्य हरिकीर्तन, भजन, अशा प्रकारचं त्यांचं दिनचर्या. आणि याच्यातच त्यांना आनंद त्या ठिकाणी असायचा. आणि म्हणून त्या नामदेव महाराजांनी सुद्धा आपणावर अशा प्रकारचे खूप उपकार आहे. कारण त्यांनी भक्ती कशी देवाची करावं, किती प्रेम लक्षणा भक्ती, प्रेमानं देवाची आळवण करणं, प्रेमानं देवाला नैवेद्य दाखवणं, खाऊ घालणं, जेवू घालणं, आणि एक आपल्या घरातल्या सदस्यासारखा त्यांना देव वाटायचा. की आपल्या घरातलाच अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी जवळचा व्यक्ती देव आहे, असं त्या ठिकाणी देवाला समजायचे. म्हणून त्या नामदेवांनी जो काही अभंग गाता आला, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी अभंग नामदेवाच्या गाथेमध्ये चरित्र सुद्धा अभंग आहेत. अनेक प्रकारचे भक्तांचे चरित्र सुद्धा अभंग रूपामध्ये लिहिल्या गेले. आणि देवासंग जे काही बोलणं, संवाद, खूप अभंग त्या ठिकाणी त्यांचे आहेत. आणि त्यापैकी हरिपाठ नावाचा हा स्पेशल ग्रंथ त्यांनी सुद्धा हरिपाठ केला. आणि आपणाला 2 हरिपाठ आपले झाले, ज्ञानोबारायांचा आणि एकनाथ महाराजांचा. आता आपल्याला हा 3रा हरिपाठ या ठिकाणी आजच चालू करायचा म्हणा. आणि आजचा जो पहिला अभंग आहे तर तो आपणाला बघायचा. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे, वर्णिते पावक्त्रे श्रीराम नाम. अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्यासी, तरीत मुखासी नाम येत. नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्युलोकी. न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे, वर्णिते पावक्त्रे श्रीराम नाम. नामाचा महिमा सर्व साधू संतांना वर्णन केला. कारण कलियुगामध्ये सोप्यात सोपं साधन जे असतं ते नामस्मरण आहे. म्हणून दोन्ही सुद्धा हरिपाठामध्ये आपण बघितलं की प्रत्येक अभंगाला ध्रुवपद ज्ञानेश्वर महाराजांनी हरिमुखी माना पुण्याची गणना कोण करे. आणि एकनाथ महाराजांना हरिमुखी गाता हरपली चिंता, कया नाही मागुता जन्म घेणे, की हरिनामाचं वर्णन केलं. कारण हरिनामाची पवित्रता आहे आणि जे काही शांतता आहे, सुख आहे, ते कशातच नाही. आणि आपण या ठिकाणी कोणत्या तरी साधना केली परमार्थाची, तर ते परमार्थाची साधना सिद्धीला जाते मुश्किल आहे. कारण अडचणी खूप आहेत. कर्म धर्म नव्हती सांग उणे अंगी पतन, केलेलं कर्म या ठिकाणी निश्चितच पार पडत.
केलेले साधन निर्विघ्नपणे पार पडन असं काही सांगता येत नाही. त्याच्यात धोके आहेत. परंतु नामस्मरण कसं बी करा तर ते सिद्धीला जात असा नामाचा महिमा आहे. म्हणून नामस्मरणात काही चूक जरी झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यापासून पुण्यच होत असत. बाकी सर्व साधनं अवघड आहे ते हरिपाठात सुद्धा आपण बघितलं. आणि म्हणून नामस्मरणावर निष्ठा राहावा या हेतून हरिपाठ बरेच काही वारकरी, कोणी 1 हरिपाठ, कोणी 2 हरिपाठ, कोणी 5 हरिपाठ सुद्धा म्हणणारे वारकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणून नेमानं हरिपाठ म्हणणारे, नेमानं सकाळचं काकडा आरती म्हणणारे लोक सुद्धा या ठिकाणी आपल्याला खूप वारकरी पाहायला भेटते. आणि म्हणून देवाचं भजन नेहमीच व्हायला पाहिजे, प्रेमानं व्हायला पाहिजे. कारण ही आपली दिनचर्याच बनली पाहिजे. आणि एक जीवनातलं मुख्य अशा प्रकारचं काम म्हणजे देवाचं भजन आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी आपली दिनचर्या जर झाली, नित्यनेम जर झाला तर ते एक या ठिकाणी एक महत्वाचं काम आपल्या जीवनामध्ये व्हायला लागलं. म्हणून या ठिकाणी अभंगामध्ये नामाचा महिमा वर्णन केला. कारण आपल्या मुखावाट नेहमी देवाचं नामस्मरण यायला पाहिजे. कारण नामस्मरण जर नाही आलं देवाचं तर एकनाथ महाराजांनी सुद्धा याच्यावर बोलल्या गेले की नामाचे विनमुख होणार पापिया. ज्ञानेश्वर महाराज सांगते नामाला विनमुख होणार पापी आहे. आणि एकनाथ महाराज सांगते की नामाविना मुक्त सर्पाचे ते बिल जीवा नव्हे काळ सर्प आहे. की नामाला विनमुक्त होणार पापी आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगते, एकनाथ महाराज सांगते की सर्पाचं बिळ आहे, जीभ नाही तो सर्प आहे. तो तोंडामध्ये जीभ नसून तो सर्प आहे. जीवा नव्हे काळ सर्प आहे. वाचा नव्हे नाम जळू त्याचे जिने यातना भोग नियमपुरी हरिविन कोणी नाही सोडविता पुत्र बंधुकांता संपत्तीचे. कारण हे सर्व काही असले तरी सुद्धा सोडविणारा हरी आहे. म्हणून हरी शिवाय कोणी सोडविणारा नाही. म्हणून तू हरीचा जप कर, हरीचं स्मरण कर, हरीला ध्यानात घे. कारण जवळचा हरी आहे. जवळचा हरी वाटना दुसरे काही जवळचे वाटायला लागले, परंतु ते जवळचे नाहीत, ते दूरचे आहेत. आपण बघितलं की कोरोना झाल्यानंतर जवळचे होते ते जवळ कुठे राहिले, ते लांब गेले. कारण म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की कोरोनामध्ये बरंच काही आपल्याला कळालं की कोण आपला असतं कोण आपल्या नसतं. जवळचे लोक टाकून गेले. घरातले लोक म्हणले आमचा माणूस नाही, तुम्ही तिकडच काय करायचं करा, आम्ही तुम्हाला पैसे पाठवून देऊ. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी साधा जर रोग झाला तर जवळ कोणी येत नाही. आणि मृत्यूच्या वेळी कोण येणार, मृत्यूपासून कोण सोडवित. आणि एक हरी आहे म्हणून तो आपला आहे. त्यानं आपल्याला कधी सोडलं नाही. रोगात सुद्धा तो आपल्या शहरामध्ये होता. कोरोना पेशंट ला गावात घरातल्या सुद्धा लोकांना बाहेर टाकून गेलं, परंतु देव त्यांच्या हृदयामध्ये होता. कारण त्यांचा श्वास चालू होता. मग देवानं कधी सोडलं, सुखात सोडलं का दुःखात सोडलं. आणि त्याचं स्मरण केलं नाही तरी पण सांभाळायला लागला. आणि जर का त्याचं स्मरण केलं त्या महान दुःखातून तो सोडवेल. म्हणून त्याला आपण जवळ करा. कारण आपल्या जवळ जे आहे ना, ज्याच्यामुळे आपण आता संतुष्ट आहेत, त्याच्यामुळे बरं वाटायला लागलं. नोकरी आहे, व्यापार आहे, उद्योगधंदे आहे, काहीतरी सत्ता संपत्ती शहाणपण जे जे काही आपले इष्ट आप्त मित्र घरदार बायका नवरे मुलं आई वडील जे जे काही नाते गोते आहेत, परंतु ते तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये जर बोलायला गेलं ते म्हणते आपल्या हिताचे नवती साया गृहदारा सधन वित्त गृहदारा सधन वित्त आपल्या हिताचे नवती साया. कारण हे सर्व काही साया आपण करायलो पण आपल्या हिताचे नाहीत. आणि आपण प्रपंचामध्ये बसलो, परंतु या ठिकाणी इथं कोणाला हित नाही करता आलं किंवा प्रपंचामध्ये समाधानी कोणाला राहता आलं नाही. प्रपंच टिकिता येत नाही किंवा प्रपंचामध्ये शरीर जरी राहिलं तर शरीर सुद्धा टिकिता येत नाही. कारण याच्यावर काळाची सत्ता आहे. काळाच्या त्या ठिकाणी
जसा काळ जाईल तस शरीरावर परिणाम होतो, की पूर्वीचा बालपणाचा परिणाम त्या ठिकाणी बालपणाचं रूपांतर तरुणपणात झालं, तरुणपणाचं रूपांतर म्हातारपणात झालं, किंवा मध्यंतरीच एखाद्या वेळेस जीवनाचं रूपांतर मृत्यूमध्ये होत असतं. म्हणून या ठिकाणी आपल्या हिताचे नवती सायास म्हणून प्रपंचामध्ये असा, परंतु प्रपंचाच्या नादी नसाव, नादी देवाचे असावं. कारण हा प्रपंच आपला नाही, भरता आहे, आणि देव कसा आहे, आपला आहे. आणि म्हणून त्या देवाचा महिमा किती आहे त्या देवाचं वर्णन करावं, तर देवाचं सानिध्य आपण या ठिकाणी प्रस्थापित करावं. म्हणून देवाचं सानिध्य या ठिकाणी करायचं म्हणलं काय करायचं, तर आठवी देव देव आठवण अशा प्रकारचा उपाय केला पाहिजे. लोक काय, लोक मानणारे मानते, नाही मानायचे, तर लोक मानते म्हणून आपण चांगलं, किंवा लोकांनी काही मोठेपणा द्याला म्हणून या ठिकाणी आपण शहाणे, असं नाही. तर लोकांनी जर मोठेपणा द्याला आपण आपल्याला जर चांगलं वाटलं तर उद्या लोक नाही दिले मग काहीच वाटत. म्हणून लोकांचं ते कसं नाही करणार, आपल्या देवानं मोठेपणा दिलेला आहे, देवानं शिरीष दिलं. म्हणून या ठिकाणी नको माना, नको अभिमान, म्हणून कोणाच्या मोठेपणाला आणि कोणाच्या मानाला अभिमानाला बळी न पडता आपण ते ईश्वराचं सानिध्य प्राप्त करून त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये आपण काळ घातला पाहिजे. आणि आपण जर लोकेशना म्हणून शास्त्रामध्ये तो काही लोकांना दिलेला मान आहे, तर त्याला लोकेशन म्हणते. म्हणून प्रत्येकाला प्रतिष्ठा आवडायला लागली, मोठेपणा आवडायला लागला. आणि महाराजाला सुद्धा वाटतं की मला कोणतेच महाराज म्हणावं, मला चांगलं म्हणावं. परंतु आपल्याला जर का असा मोठेपणा आवडायला लागला तर आपल्यापासून देव दूर जाईल. देवाला जपत करायचं म्हणल्यावर आपल्याला सगळं काही सोडावं लागत. आणि तुकाराम महाराज सांगायचे की आम्ही काय सोडलं, तर आम्ही लोकांना निंदा केली, तिकडे बी ध्यान दिलं नाही. लोकांना स्तुती केली, आमची तिकडं ध्यान दिलं नाही. कारण आम्ही जर तिकडं ध्यान दिलं असतं तर परमात्मा आमच्यापासून दूर गेला असता. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीचा धंदा, काय तुम्हासी कारण, आम्ही भजो पंढरी राणा. काय तुम्हासी कारण, आम्ही भजो पंढरी राणा. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीचा धंदा. आमचा धंदा सोयीचा आहे, कारण आमच्या करण्यामध्ये आमचं हित आहे. आम्हाला परमात्म्याचं भजन करण्याचा आनंद भेटायला लागलाय. याच्यातून या ठिकाणी आम्हाला कोणी अपमान केला तरी जमतो, आणि म्हणून त्या मोठेपणात आम्ही घेतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी लोकमान्यतामध्ये जो गुंतला नाही, आणि जो तो त्या ठिकाणी निर्विघ्नपणे परमात्म्याची वाटचाल करू शकत असतो. म्हणून लोकमान, पैसा, लोकमान, दंभचेष्टा, कारण लोकांनी मानणं अशा प्रकारची एक परमार्थामध्ये अडचण आहे. म्हणून लोकांनी मला मानावं अशा प्रकारचं वाटू नये, आणि आपल्याला देवाने मानलं पाहिजे. देवाने आपल्याला चांगलं म्हणावं, देवाचं भजन करावं. आणि म्हणून नामदेव महाराजांनी हरिपाठाच्या सुरुवातीलाच नामस्मरणाचं महत्व सांगताना पहिल्याच कडेमध्ये सांगायला लागले की नामाचा महिमा कोण करी सीमा. सीमा म्हणजे मर्यादा. नामस्मरणापासून किती पुण्य होत, नामस्मरणापासून किती फायदा होतो. म्हणून आपण आपल्याला सुद्धा नामस्मरणाचा फायदा लक्षात घेता येतो. आपण जर प्रेमानं देवाचं नामस्मरण केलं आणि त्याच्या नामस्मरणामुळे किती मनाला आनंद झाला, किती शांतता मिळाली, किती मन शांत झालं, किती इकडं इतका त्या ठिकाणी व्यवहार करून, इतकं खालीवर करून, अनेक प्रकारचं या ठिकाणी खटाटोपा करून ते मन शांततेला प्राप्त झालं नाही. तो नुसत्या नामाच्या स्मरणानं त्या मनामध्ये कितीतरी शांतता निर्माण झाली, कितीतरी समाधान निर्माण झालं, कितीतरी सुख निर्माण झालं, असं आपल्याला कळून येईल. पण त्यासाठी आपल्याला प्रेमानं देवाचं भजन करावं लागल, नेहमीच करावं लागल. त्या नामस्मरणानं आपलं अंतःकरण, आपलं मन शुद्ध होईल, आपल्या पाप निघून जाईल, आपला ताप निघून जाईल.
आणि मनातलं दुःख निघून जाईल, भय निघून जाईल, चिंता निघून जाईल. हरिमुखी गाता हरपली चिंता, दया नाही मागुता जन्म घेणे हरिच्या भक्ता नाही भय चिंता. दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण. कारण हरीच्या भक्ताला चिंता नाही, भय नाही. कारण का दुःख निवारिता नारायण, की परमात्मा दुःख निवारण करीत असतो. मागे पुढे उभा राही संभारित, आली आघात निवारावे. देव काय करतो? त्या भक्तांचा सांभाळ करतो. कारण त्या भक्तांना देवाला सोडूच नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी मग देवाला जर जवळ करायचं असलं तर मग काय आपल्या जवळ? आपल्याकडे देवाचं नामस्मरण आहे, देवाचं नाम आहे. आणि त्या देवाच्या नावानं काय होतं? तर देव बांधल्या जातात, देव आकारल्या जातो. आवळे आकळे एरवी नाकळे, करतडी आवडे तैसा हरी. कारण भावाच्या बळानं देव अशा प्रकारचा आकारला जातो. आणि म्हणून त्या देवाला आकारायचं असलं तर भाव लागत असतो. म्हणून भाव काय पाहिजे? तुका म्हणे एक भावाचे कारण, तुका म्हणे येथे भावाचे कारण. कारण काय कारण आहे? भाव का. या ठिकाणी काय पाहिजे? भाव पाहिजे. कारण भाव बळे आकडे एरवी नाकडे. कारण भावाच्या बळानं देव आकळत असतो. म्हणून भाव पाहिजे, म्हणून प्रेम पाहिजे. पण आपण ज्या ज्या वस्तूवर प्रेम करायला लागलो ते आपल्या नाहीत, परंतु देव आपला असून आपण देवावर प्रेम करीत नाही. म्हणून प्रेमानं भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. कारण सुलभ म्हणजे सोपा अशा प्रकारचा उपाय आहे. तुला देव पाहिजे का? म्हणून या ठिकाणी आपण आपल्या मनाला कधीतरी विचारलं पाहिजे, एकांतात बसलं पाहिजे, शांततेत आपल्या मनाला विचारलं पाहिजे तुला काय काय पाहिजे. मग त्याच्यातून यादीत काढायची की मनाला काय काय पाहिजे. आता बरंच निघन, आता कोणाला काय काय पाहिजे. आपण आपल्या मनाला विचारित नाही. मला विचारलं मनाला काय काय पाहिजे, पण त्याच्यातून पुन्हा विचार करायचा याच्यातलं महत्वाचं काय, कामाचं काय, रिकाम काय. कारण अशी चाळणी केली तर लक्षात येईल याच्यातलं रिकामच जास्त मनाला पाहिजे. कामाचं कमी आहे पण रिकामच मन जास्त नादी लागलं. रिकाम्या वस्तूच्या ज्या कामाच्या नाहीत, अनावश्यक गोष्टीच मन जास्त चिंतन करत. म्हणून कामाच्या काय तेवढ्या आपण ठेवायच्या, बाकी रिकाम्या गोष्टी काढून टाक. कारण अगोदर आपण यादी केली की मनामध्ये काय काय पाहिजे आणि नंतर त्या रिकाम्या गोष्टी ज्या आहेत, रिकाम्या वासना ज्या आहेत त्या काढून टाकायच्या. जसं मला घर पाहिजे ते काही राहिलं पाहिजे, परंतु मला शेजाऱ्यासारखंच पाहिजे. त्यानं जसं बांधलं का तसंच पाहिजे, परंतु त्याच्याकडं बँक बॅलन्स जास्त आहे, त्याची प्रॉपर्टी जास्त आहे, याचा कधी विचार केला नाही. परंतु याला तसंच पाहिजे. म्हणून त्या मनाला स्थिर केल्यावर ध्यानात येईल की नाही गाड्या आपल्याला असं नाही पाहिजे, की आपल्याला आपल्या परीनं असंच पाहिजे. म्हणून असं त्या ठिकाणी मनात त्या बऱ्याच अनावश्यक गोष्टी आपल्याला कमी करता येत्या. म्हणून जो वजा आहे मनावर, जे वज आहे ते आपल्याला कमी करता येतं, आपण त्याला वाढवायला लागतो. आणि म्हणून का तर आपलं मन रिकामच आहे, ते कुठेही चाललंय. जसं त्या गाईला बैलाला जर दाव नसलं तर ते जसं त्या ठिकाणी मोकाट होत, तशा प्रकारचे आपलं मन सुद्धा काय तर मोकाट झालं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला परी येते पिकावर. पण असं आपलं मन आहे. म्हणून त्या मनाला आपल्याला दोरी बांधायची. कशाची? हरिनामाची. त्याला काहीतरी मर्यादा घालून द्यायची, त्याला काहीतरी नियमात ठेवायचं. तुका म्हणे काही नाही नेमा विना मोकळा तोशिना व्यर्थ जाईल. त्या मनाला काहीतरी शिस्तीत ठेवायचं. जसं मुलं जर शिस्तीमध्ये असले तर ती प्रगती करू शकते. म्हणून त्या मास्तरचं शिक्षकाचं काम काय असतं तर त्याला त्या मुलाला शिस्त लावायची असते, शिस्तीत बसायचं असतं, शिस्तीमध्ये वेळेत यायला लावायचं असतं, वेळेत जायला लावायचं असतं.
अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याला शिस्त ठेवता येते की अभ्यास करून आले पाहिजे, मार्क चांगले घेतले पाहिजे, अशा प्रकारची शिस्त शिक्षक लावित असतो. अशा प्रकारची सुद्धा साधू संत आपल्या मनाला शिस्त लावा लागले. बेशिस्त मन, जसं बेशिस्त मुलगा जसं शाळेमध्ये चालत नाही, इथं या संसारामध्ये आपण आलो तर आपल्या मनाला शिस्त आहे का? कारण मनाला शिस्त जर नसली तर बेशिस्त मन आपल्याला नरकाला नेत असत. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी धोका सांगितला, मन मार्गी गेला तेथेची मुकला हरिपाठी स्तरावला तोची धन नका जाऊ मना मागे थोर थोरा झाले जगे. त्या मनाला इकडं आणा, हरीच्या स्मरणाकडे आणा, हरीच्या चिंतनाकडे आणा. कारण ते कुठं थांबत नाही, थांबलं तर फक्त देवाकडे थांबत. कारण देवच असा एक आहे की त्या मनाला रमिणारा. कारण मनच त्या ठिकाणी रमत असतं, बाकीचं त्या ठिकाणी मन तिथं रमतच नाही. किती मिळालं तर पुन्हा त्या ठिकाणी घर बांधायचं, घर बांधायचं, घर बांधलं की गेलं, घर पडलं माग, पुन्हा काहीतरी करायचं निघतच, पुन्हा काहीतरी करायचं निघत. अशा प्रकारचं जीवन संपून जातं, परंतु करणं थांबत नसतं. म्हणून या ठिकाणी आपण आलो. आल्यानं संसारा कुठा वेग करा, शरणाचा उदारा पांडुरंगा. कारण तुम्ही संसाराला आलात ना, मग तुम्ही काय करा? मग तुम्ही देवाला शरण जा. कारण देवाला का शरण जा? तर देवच आपल्याला भवसागरातून पार पाडित असतो, दुःखातून पार पाडित असतो. आणि देवातच सामर्थ्य आहे. बाकी सर्व वस्तू उत्पन्न होणारे आहेत आणि नष्ट होणारे. काही काळापूर्वी नव्हत्या आणि काही काळानंतर या राहणार नाही. आता हे शरीर सुद्धा, तारुण्य सुद्धा बालपणात नव्हतं आणि म्हातारपणात याचा पत्ता राहणार. कारण आता तारुण्याच्या झोकामध्ये, परंतु हे तारुण्य म्हातारपणात राहणार नाही. म्हातारपणी तेथे पडसे खोकला, हात कपाळाला लावणे बसे. हे म्हातारपणामध्ये हे शरीर आता म्हातारपणामध्ये आपलं तर आपल्याला आवडणार नाही. कारण का त्याची अवस्था तशी होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता तारुण्य, पूर्वी बालपणा होता की तो सुद्धा गेला, तारुण्य सुद्धा. तारुण्याला काही काळ आहे 25-30 वर्ष, बालपणाचा काही काळ होता 10-20 वर्ष, वृद्धपणाचा काही काळ आहे. आणि हा काळ असा निघून चालला आणि प्रत्येक काळामध्ये मृत्यू हा आहेच त्या अवस्थेबरोबर. आणि म्हणून या इतक्यामध्ये वाहतुळीमध्ये ती मला वाटत खूप वाद सुटला आणि त्या वाऱ्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा, ज्योत लावायची. तर म्हणून या ठिकाणी खूप सावध राहावं लागल. कारण आयुष्य आपल्या हातात नाही आणि कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून करारे बापांनो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. जेणे न हे जन्म यमाची यातना, चिरा प्रार्थना करा काही. म्हणून काहीतरी करा. आणि करण्यामध्ये काय करा? साधनांचे सार नाममुखी गाता, हरी हरी म्हणता कार्य सिद्धी. कोणतं साधन करा? तर नामस्मरण करा. आणि म्हणून माझ्या विठोबाचे नाम आत्ताचे उच्चारा. देव इतका जवळ वाटला पाहिजे की देव माझा वाटला पाहिजे. देव माझा इतका जवळचा, इतका जवळचा आहे की बाप रखमा दे गुरु जीविता जिव्हाळा. काही केल्या वेगळा नव्हे गे माय. देवा इतकं जवळ काहीच नाही मला असं वाटलं पाहिजे. देवच माझा वाटला पाहिजे, मीच देवाचा वाटलो पाहिजे. बाकी प्रपंच किती असू द्या, परंतु त्या प्रपंचाचा मोह नसावा, त्याच्याबद्दल आपुलकी नसावं, आवड नसावं, असू द्या प्रपंच. परंतु जसं वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जव प्रार्थनाचे वरी. पक्षी अंगणी उतरती ते का बैस ते का गुंतून या राहते, तैसे असावे संसारी जव प्रार्थनाची दोरी. म्हणून जसं या ठिकाणी आपण पंढरीच्या यात्रेला जातो आणि वस्ती करतो एक दिवस, काहीतरी आपण त्या पाहाला ठोकतो, परंतु दुसऱ्या मुक्कामाला परत त्या ठिकाणी त्या रावट्या परत काढतो आणि दुसऱ्या मुक्कामाला त्या ठिकाणी जातो. आणि त्या मुक्कामाची मग आपल्याला काही चिंता नसते. ती जागा कोणी घेतली असत, कोण बसला असत, कोण वापरीत असत, अशा प्रकारची काही चिंता नसते. कारण आपण सोडली. परंतु तितक्या काळापुरतं आपण बसलो नाही का,
जागा स्वच्छ केली नाही का, वापर केला नाही का, तशा प्रकारचा संसारी असावे, असोने नसावे आणि भजन करावे कधी मध्ये, असं म्हणले का ते. तर भजन करावे रात्रंदिवस, नेहमीच देवाचं काय लागाव, वेड लागावा. एरी तरी संसाराचं वेड लागलं की नाही, म्हणून वेडच लागलं. देवाचं सुद्धा वेड लागलं पाहिजे. देवाचं इतकं चिंतन करा, इतकं चिंतन करा की पुन्हा काही चिंतन करायचं राहिलंच नाही पाहिजे. इतकं आपल्याला देवाचं भजन करायचं, कारण आपलं भजन देवत राहिलेलं आहे. आपण संसारात गुंतलो आणि बराच काही काळ या ठिकाणी आता आयुष्याचा हा संसारामध्ये गेलाय. राहिलेला अनिश्चित काळ आहे. निश्चित काळ तर गेला संसारामध्ये, अनिश्चित काळ म्हणजे कोणत्या टायमाला या ठिकाणी मृत्यू गाठील काही सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारची अनिश्चित आहे आणि म्हणून आपल्याला लवकर करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. म्हणून अशा प्रकारची संतांच्या संगतीत येऊन परमार्थाची तातडी करा, गडबड करा. अशा प्रकारचे व्यस्त राहा आपण संसारामध्ये नेलं तर देवाच्या चिंतनामध्ये. म्हणून देवाला जोडायचा मार्ग कोणता आहे, तर नाम, देवाचं नामस्मरण. म्हणून नामदेव, नाम हेच देव, ज्ञान देव, ज्ञान हेच देव. कारण ज्ञान आणि देव दोन नाही, म्हणून ज्ञान देव. नाम आणि देव दोन नाही, म्हणून नाम देव. संतांचे नाव तुकाराम, तुकाराम. तुकाराम शब्दाचा अर्थ काय, तुका राम. कारण तू कोण आहे, तर तू राम आहे. म्हणून हे, कारण त्यांचं नाव घ्यायचं पण आपलं त्याच्यामध्ये माहिती आहे. कारण तुकाराम म्हणलं की आपल्याला कळतं की मी का, तू का, तू राम. तूच राम का मी बी राम, म्हणून सगळेच आपण कोण, राम. म्हणून तुकाराम. म्हणून असे आपल्या संतांचे ना एक नाथ, कारण एकच नाथ, एकच आहे. सर्व ठिकाणी काय एक आहे. म्हणून हे खारी आत्मा. अशा प्रकारचं या भंगात सांगायला लागतंय नामाचा महिमा. कारण नामच या ठिकाणी देवासंग जोडला जातो. आपण देवासंग देवाचं स्मरण केलं ना, म्हणून देवाच्या स्मरणानं पाप होत नाही. की पाप त्या ठिकाणी आहे ते पाप राहत नाही. आणि इतकं पुण्य उत्पन्न होतं की पुण्याची गणना कोण करी. म्हणून या भंगात सांगायला लागले नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. सीमा कोण करीन त्या नामाचे महिम्यात. कारण नामाचं महत्व किती आहे, त्याचं वर्णन, त्याची किती पुण्य होईल सांगता येत नाही. किती पुण्य होईल, अनंत पुण्याच्या राज. म्हणून मग नामाचा महिमा, नामाचा महिमा कोण जाणे सीमा. काही मर्यादा नाही त्या नामाच्या महिम्याला. म्हणून त्या रामाचं स्मरण करा. म्हणून राम राम स्मरा आधी लाभो करा, घराला मुलबंदी. कारण सगळ्या उपाय टाकून द्या, सगळे काम सोडून द्या. सगळे काम सोडून काय करा, देवाचं स्मरण करा. किंवा मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, किंवा कामात तरी देवाचं स्मरण राहू द्या. म्हणून या ठिकाणी नामाचा महिमा वर्णन करायला लागले. कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. एका भावानं त्या श्रीरामाला, कारण देवाला अनंत नाम आहे. म्हणून आमच्या परमात्म्याची विष्णू सहस्रनामात 1000 नाव. ओम विश्वम विष्णुम वर्षतकारो भूतम भव्यम भवत प्रभू. किती नाव आहेत देवाला, अनेक प्रकारची नाव आहेत. म्हणून या ठिकाणी कोणतं नाव घ्या, कोणतं बी घ्या. रामकृष्ण हरी विठ्ठल की सेवा, मंत्र जपावा सर्व काळ. सर्व काळ या ठिकाणी मंत्र जपा. मग काय जपा, राम म्हणा, कृष्ण म्हणा. म्हणून त्या ठिकाणी स्मरण करा. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा, वायानो केशव बरवा, माधव बरवा, गोपाळ बरवा, वायानो. मग गोपाळ म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. आपण काही जरी बोललो, देवाचं स्मरण कोणतं बी त्या ठिकाणी नाव घेतलं तरी पण त्या देवाला अनेक प्रकारची नाव आहेत. म्हणून त्या नामाचा महिमा किती वर्णन करायचा.
त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून जपावे श्रीरामा जितका भावे. मग त्या श्रीरामाला, त्या परमात्म्याला तुम्ही त्या ठिकाणी जप करा. कारण परमात्म्याचा त्या नामस्मरणारूपी जप जर केला तर काय होत, तर नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धर्मीराय. कारण कोट्यावधी पाप नामस्मरण केल्यानं जाते, असा नामाचा महिमा आहे. म्हणून किती पाप जाईल, कोणतं कोणतं जाईल, अनंत पाप राशी जातील दयासी क्षण मात्रे. म्हणून हलकं हलकं वाटत. तसं वजन कमी झालं, आपल्या डोक्यावरचं वजन जर कमी केलं तर ते आपल्याला हलकं वाटतं. तसं नामस्मरण केल्यानंतर पाप राहत नाही. म्हणून त्याचा महिमा काय सांगायचा, कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. दुसऱ्या चरणात सांगायला लागले, न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे, वर्णिजे भावक्रे श्रीराम नाम. कोणी म्हणेन त्या देवाचं स्मरण करायला लय मोठे स्तोत्र लागतील, लय मोठे मंत्र लागतील, लय मोठे काहीतरी क्रिया लागल, काहीतरी बाकीचं काहीतरी खटापट करा लागल. परंतु ते म्हणले काहीच करायची गरज नाही. आहेत तसे त्या स्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी देवाचं स्मरण करा, नुसतं राम राम म्हणले तरी काम झालं. म्हणून अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारचं स्तोत्र मंत्र काहीतरी त्या ठिकाणी, कोणी म्हणे आम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, कोणी म्हणे ग्रंथ त्या ठिकाणी माहित नाही, कोणी म्हणे ग्रंथ कळत नाहीत, कोणी म्हणे पाठ होत नाही, कोणी म्हणे त्या ठिकाणी त्याची संगती लागत नाही, लक्षात राहत नाही. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी याच्यामध्ये अडचणी. परंतु या अडचणी साधू संतांना आपल्याला दूर केल्या आणि सरळ सांगितलं. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, काळ दिंडी हाती घेऊन नाता. आणि सोपा अशा प्रकारचं साधन आमच्या साधू संतांना आम्हाला अशा प्रकारचं सांगितलं. आणि काय सांगितलं की तुम्हाला काही अडचण वाटू देऊ नका, कारण काही लागत नाही बघा. इतकंच नाही तर आपण गुरु परंपरेच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगते की नलती साया सदावे म्हणता येतो नारायण सुखे तो घरा, नलगती साया सदावे म्हणता, नलगती साया सदावे म्हणता, सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा. कुठं जायचं काम नाही, याचं काम नाही, तो घरी येतो. असं प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला येतं की नामाचा महिमाच असा आहे. म्हणून नामदेव महाराजांनी सुरुवातच नामापासून केली. कारण नाम त्या ठिकाणी देवाचं घेतल्यावर देवाला त्या ठिकाणी जाणाराही सांगत्या, हरिला पंढरीचा दोर बांधनिया दोर. कशा नरला त्या चोराला ते म्हणले त्या देवाला नाम तो येतोच लागतं त्याला. कारण काय त्याला त्या ठिकाणी दुर्गी मानली आणि घराला, आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी एवढाच लागलं. त्याला अशा प्रकारचं तळाग बांधलं दोर, आणि गड्यामध्ये तिचे दोर बांधल्यावर तो कुठं जाईल. कारण देव कुठं जरी असला पण त्याला बोलविल्यावर, त्याचं स्मरण केल्यावर त्याला यावं लागतं. आणि म्हणून अशा प्रकारचं जसं सूर्य उगवल्यावर अंधार राहत नाही, तसा देवाचं स्मरण केल्यावर पाप राहत नाही. सूर्य उगवला की कोणत्याही प्रकारची त्या प्रकाशामध्ये भीती राहत नाही. अशा प्रकारचं देवाचं स्मरण केल्यानंतर देव कळतून देव कळल्यानंतर मग दुःख सापडतच नाही. सूर्य उगवल्यावर अंधार सापडत नाही. तशा प्रकारचं देव कळल्यानंतर दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामाले दासी, त्यांचे वर्मत्व मापाशी सुखे राहिलासी प्रेमाचे. मन या ठिकाणी सर्व सुखाचा आगर असणारा परमात्मा. कारण परमात्म्याची व्याख्या करताना या ठिकाणी सुख म्हणून सांगितलं. जगामध्ये आपण पाहतो किती जरी माणूस मोठा झाला तरी पण त्याला त्या ठिकाणी सोडून जावं लागतं. जगात राहता येत नाही किंवा जगाच्या भावावर सत्ता करता येत नाही. आणि इतकं सोडा, परंतु आपलं शरीर त्याला या ठिकाणी ठेवता येत नाही, त्याचा प्रकल्प थांबविता येत नाही. ठेवायची गोष्ट दूरच आहे. निरोगी सुद्धा ठेवता येत नाही.
रोग सुद्धा रोखता येत नाही, म्हातारपण रोखता येत नाही, मृत्यू रोखताच येत नाही. म्हणून जगामध्ये आपल्याला काहीच करता येत नाही, आपल्या देहात काही करता येत नाही, कारण हे आपलं नसतंय. आणि आपण त्याला बोलत आपलं म्हणायला लागलो, ज्याच्यावर आपली सत्ता नाही ते आपला नाही, आणि ज्याच्यावर आपली सत्ता नाही करू सत्ता कोणावर कोठे राहिलो पाय थोडे कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंतर पांगुला झालो. म्हणून सत्ता नाही करता येत, म्हणून ज्याच्यावर सत्ता नाही, अधिकार चालत नाही ते आपलं कशा चालू. म्हणून या ठिकाणी देवावर सत्ता आहे, कारण देवाला जर आपण बोलविलं तर तो येतो, कारण त्याच्यावर सत्ता आहे. आणि देव सुद्धा आपलं सर्व काही करायला लागला, कारण सर्व आता कोण करायला लागलं, देवच करायला लागला. आपण बसलो कोणामुळं, देवामुळं. बोलायलो कोणामुळं, देवामुळं. चालायलो कोणामुळं, देवामुळं. सर्व काही व्यवहार व्हायला लागला. तिने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या आनंदात होणे. देवानं आपली काय चिंता नाही केली, कारण तू काय करीत नाही सत्तर जीवांचा तरी तो संभाळ, तुझं मोकलेलं ऐसे नाही. सगळ्यांचा सांभाळ तो करायला लागला. आपल्याला त्यानं काही सोडून दिलं का, नाही, तो करायला लागला. म्हणून परमात्मा आपल्यावर प्रसन्न आहे, आणि मात्र आपण तो प्रसन्न आहे असं लक्षात येत नाही, आणि आपण नाराज राहतो, आपण दुःखी राहतो. म्हणून आपल्या दुःखाला कारण दुसरं कोणी नसतो, आपणच त्या परमात्म्याला शरण गेलो नाही. तो आपल्या जातीचा आहे, आपली खरी जात देवाची ना आपली जात खरी नाही. कारण ही जात आपली नाही. कारण का नाही, हे देहा संबंधाने आपलं, आणि देहच आपला नाही, शरीरच आपलं नाही. कारण ते आपल्याला वाटतं राहावं, ते निघून जात. त्याच्यामध्ये प्रचंड बदल आहे. किंवा काही काळापूर्वी हे नव्हतं, परंतु मी होतो. हे देह मिळायच्या आधी सुद्धा जीव होता, म्हणून ताईच्या गर्भामध्ये आला. नंतर हे शरीर त्या ठिकाणी तयार झालं, नंतर हळूहळू मोठं झालं, आता इथपर्यंत आलं, आणि पुन्हा आता पुढं कुठपर्यंत काही सांगता येत नाही. सोडून जाईल काही सांगता येत नाही, कधी जाईल काही सांगता येत नाही. कारण अशा प्रकारचं हा देह जाणारच आहे. परंतु आपण जाणाऱ्या वस्तूला मी मागलं म्हणायला लागलो, हे तर आपलं चुकलेलं आहे. आणि म्हणून त्या देवासंग आपल्याला जमून घ्यायचं, देवाचं स्मरण करायचं, देवाचं भजन करायचं. म्हणून या ठिकाणी मग आता देवासंग जुळून घ्यायचं म्हणल्यावर काय करायचं, ते म्हणले काय नाही करायचं, तर तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करी जा. अखंड त्या राम राम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, कोणता एक त्या ठिकाणी जप करा. तुम्ही त्या देवापर्यंत ते नामस्मरण तुम्हाला नेऊन सोडील, आणि तुम्ही निश्चिंत राहता. असं नामस्मरणाचा महिमा या नामदेव महाराजानं हरिपाठामध्ये सांगितलं. एवढंच काय, तर पैरंगात सुद्धा अशा प्रकारचा नाम महिमा सांगायला लागले की कोणत्या प्रकारचं काही पण करायची गरज नाही. स्तोत्रे नाही, कोणते मंत्र नाही, यंत्र नाही. म्हणून त्या ठिकाणी कोणाला वाटल की मग काहीतरी शिकावं लागल, काहीतरी पाठ करावं लागल, काहीतरी मंत्र यंत्र कोणतरी गुरु करावं लागल, काहीच नाही. की तुम्ही नुसतं त्या ठिकाणी नामस्मरण करा, की तितक्यानंच त्या ठिकाणी आपलं सर्व काही काम होईल. आणि नामस्मरणाला जेवढं पुण्य होईल तेवढं कशानंच होणार. नावात जेवढं बळ आहे तेवढं कशानंच नाही. नावात किती बळ आहे, नावाची भय सुटले करी काळ, करी काळ सुद्धा राहत नाही. ज्या करी काळाला आपण मोठमोठे बलवान होऊन गेले, पराक्रमी होऊन गेले, परंतु काळा पुढे त्याचं चाललं नाही. तो काळ नामस्मरण पुढे येत नाही. इतकं नामाचं बळ आहे. तो नामस्मरण करतो त्याची भीती काळाला वाटते की तो काळ बोलून जातो. कार्य कार्य केले तो, कारण काळानं काळ तोंड केलं, काळ पण अशा प्रकारचं काळच राहिला नाही. म्हणून आम्ही काय केलं, तर त्या रामाचं श्रीरामाचं नामस्मरण केलं. त्या नामस्मरण मुखामध्ये नेहमीच असल्यामुळं आम्हाला कोणत्याच प्रकारचं आता भय नाही, चिंता नाही, दुःख नाही, दैन्य नाही, आणि निश्चिंत अशा प्रकारचं आम्ही झालो.
आणि हे सर्वात मोठं धन आम्हाला भेटलं. आणि कशामुळं? तर आम्ही लय मोठं पुण्य केलं. म्हणून पुण्यवानाच्या मुखाला देव येत असतो, पापी माणसाच्या मुखाला देव येत असतो. त्या अर्थी नामस्मरण करायला लागलो, त्या अर्थी आपण पुण्यवान आहोत. कारण ज्ञानोबा सांगते की बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठल देव का आवडायला लागला? ते म्हणले जास्त पुण्य आहे म्हणून आवडायला. देव कोणाला आवडतो? कोण कोणाला आवडतो? देव कोणाला आवडत नाही? तो पापी आहे त्याला आवडत नाही. देवाचं नाव घेणारा कसा असतो? पुण्यवान असतो. आणि जो देवाचं नाव घेत नाही तो कसा असतो? ते पापी असतो. नामासी विमुख तोंडर पापी. हरिपाठात सांगितलं लोक सांगतात की नामस्मरण करीत नाही तो पापी आहे. नामासी विमुख तोंडर पापिया हरिविना धावया पावे कोणी. तुला कामी येणारा, संकटाच्या टायमाला मदत करणारा, दुःखामध्ये धावून येणारा देवाशिवाय कोण नाही. हरिविना धावया पावे कोणी. पुन्हा प्रसिद्ध बोलिले मला अशा प्रकारचं नामाचा महिमा सांगायला आले की नामस्मरण मुखावाट यायला लागलं तर ते पुण्यवानात यायला लागलं. म्हणून पुण्यवान कोणला म्हणायचं? जो देवाचं नामस्मरण करतो तो पुण्यवान आहे. आणि बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. आम्ही लय मोठं पुण्य केलं, जास्तीचं पुण्य केलं, तेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण आमच्या मुखावाट यायला लागलं. आणि त्या भगवंताचं नामस्मरण मुखावाट यायला सुद्धा सांगतात बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. कारण देव आवडायला लागला याला का कारण आहे? कारण देव आवडायला लागला याला एकच कारण आहे की आम्ही पूर्व जन्मात पुण्य केलं. कारण धन्य आम्ही जन्म आलो, दासी ढोबाचे झालो. तुकाराम महाराज स्वतःला धन्य समजायला लागले. श्रीमंती आली, लेकर झाले, काहीतरी लोक मान्यता भेटले, काहीतरी झाडला पाणी वाढला, म्हणून मी सत्यवान नाही. आणि हे तर कधी काय होईल याच्यामध्ये काही सांगता येत नाही. नेहमी धोके असते, म्हणून काय होईल काही सांगता येत नाही. परंतु माझा देव मी आपला केला, मला देव आवडायला लागला. आणि ज्यानं देव आपलासा केला तो धोक्याच्या बाहेर आला. त्याला आता कोणता धोका नाही. कारण काळ सुद्धा त्याचं या ठिकाणी वैभव, त्याचं सुख हिरावून घेऊ शकत नाही. आणि कोणीच त्या ठिकाणी त्याला काही धोका कशापासून होऊ शकत नाही. अशा प्रकारचा निश्चिंतीला तो प्राप्त झाला. आणि का? जो हरिता झाला त्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, त्याचं तो दुःख येत नाही, दैन्य येत नाही, आणि तो निश्चिंत होतो. आणि म्हणून हा माईक प्रपंच कधी जरी गेला तरी पण त्याला त्याची काही या ठिकाणी धोका नाही. गेला तरी आला तरी काय नाही. कारण जसं समुद्रावर लाटा आल्या बिन गेल्या तरी समुद्राला काही त्याची चिंता नाही. समुद्रावर लाटा आल्या म्हणजे समुद्राला काही वाटत नाही की बरं झालं आल्या, आणि गेल्या तर वाटत नाही आता आपलं कसं होईल. तशा प्रकारचा हा संसार म्हणजे लाटेसारखा आहे. ज्याला त्या परमात्म्याचं सानिध्य प्राप्त झालं त्याला या संसार मध्ये लाटेसारखा वाटतो. मग आला तरी ती लाट आली समुद्रावर तरी सुद्धा ती त्या ठिकाणी पाणीच होत, आणि गेली तरी पाणीच होत. आलं तरी पाण्यातूनच आली, गेली तरी पाण्यातच गेली, राहिली तरी पाण्यावरच होती, आणि लाट तरी पाणीच होती. तशा प्रकारचा संसार आला तरी देवातूनच आला, गेला तरी देवात गेला, राहिला तरी देवावरच राहिला. नाही संसारच देव होता. सगळं काय होता? तुका म्हणे आम्ही देखतच नाही देवा विना काही दुसरे ते, असं भक्ताला होत असतं. म्हणून जिकडे पाहावे तिकडे दिसे, विठ्ठल लावे दिसे, त्याला सगळा देव दिसत असतो. आणि म्हणून ज्याला देव दिसतो त्याचं भेव गेलं, आणि ज्याला देव दिसत नाही त्याचं भीती अजून कायम आहे. म्हणून न लगती स्तोत्रे नामंत्रे यंत्रे वर्जे वक्त्रे श्रीराम नाम. तू रामाचं नामस्मरण कर, तुला कोणत्याही प्रकारचं काही पुन्हा परमार्थाला काही लागत नाही, इतकंच कर. आणि हे तर करता येतं. अनंत पुण्य राशी गडीच्या प्राण्याची तरीच मुखाची नाम येत. म्हणून अनेक प्रकारचं पुण्य
त्या ठिकाणी असेल तरच नाम मुखाला येईल, एरवी येणार नाही. पण आपण जर पाहिलं की बौद्ध सुकृतांची जोडी विठ्ठली आवडी खूप अशा प्रकारचं पुण्य लागत नाम मुखाला यायला, तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येक नाम मुखाला येतं. म्हणून नामस्मरण मुखाला येणं काही साधन नाही, की नामस्मरण मुखाला यायला लागलं आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला देव आवडायला लागला. नाहीतर नाही आवडत देव, देव आवडत नाही तो पापी असतो. देव आवडतो तो पुण्यवान आहे. ज्ञानोबा सांगतात हरिपाठात नामाशी विमुखत होणार पापी. आणि पुण्यवान कोण आहे? बौद्ध सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अशा प्रकारचं पुण्यवानाची व्याख्या केली. सांगायला लागले किती पुण्य केलं त्यानं? अनंत पुण्य मुखाला जायचं असलं पुण्य लागत. आपण पुण्य केलं असं तेव्हा आपल्या मुखाला नामस्मरण यायला लागलं, देव आवडायला लागला. मग आपण स्वतःला धन्य समजेल पाहिजे. कधी आपण स्वतःला धन्य समजेल पाहिजे. आणि कशामुळे समजा त्या परमात्म्याच्या नामस्मरणामुळे धन्य समजा. काय मला आमच्याकडं सत्ता शहाणपण काहीतरी त्या ठिकाणी पैसा वैभव संपत्ती आहे पण शहाणे नाही, तर आम्हाला स्मरण व्हायला लागलं, आमचं त्याच्यावर प्रेम त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलं, आम्हाला तिथं वागायला आवडायला लागला किंवा देव आम्हाला आपलासा वागायला लागला, आम्ही पण देवाचे वागायला लागलो. आणि इतक्यामुळे या ठिकाणी भाग्यवान आहे की आपलं प्रगती केली. काहीतरी आपण इकडे व्यवहारामध्ये काहीतरी फुटफुट केलं म्हणजे प्रगती केली नाही, व्यवहार त्या ठिकाणी वाढला म्हणजे काही मृत्यू येणार नाही असं नाही, व्यवहार वाढला म्हणजे सुख वाढला अशी काही व्याख्या नाही. परंतु देवाचं नामस्मरण केल्यानंतर सुखात वाढ होत असते. देवाचं स्मरणामध्ये आनंदामध्ये वाढ होती, दुःख संपत असतं, भीती चिंता जात असते आणि जन्माला आल्याचं सार्थक होत असतं, जीवनाचं कल्याण होत असतं आणि आपली निश्चिंतता प्राप्त करी आपल्याला. कारण हे शरीर गेलं तरी पण त्या ठिकाणी आपण जशी गंगा समुद्राला मिळाली म्हणजे आता पुन्हा त्या ठिकाणी तिला येणं जाणं राहिलं, पाणी कसं स्थिर झालं. अशा प्रकारचं हा देवाला प्राप्त झाला किंवा त्याची जरली झाला सफल व्यापार, त्याची संपन्न त्याचा व्यापार सफल झाला, धर्माला आल्याचं कल्याण झालं, त्याने काम केलं म्हणून दुःख बरं आहे हे सांगतात. साधू संत सर्व काही हे सांगतात. आणि नामदेव महाराज सुद्धा आपल्याला या बंधातून ते सांगायला लागले की अनंत पुण्य अनंत जन्माचे सफेक नाम मार्ग सोडून हरिपाठ असं त्याला बघायला सांगतात. आणि नामदेव महाराज सुद्धा सर्व संतांनी एकच या ठिकाणी सांगतात की नामाचा महिमाच खूप अशा प्रकारचं वर्णन केला की अनंत पुण्य राहायची घडीच्या मुखात कारण नाम मुखाला यायचा असलं तर देवाचं पुण्याला आणि पुण्यवानालाच देवाचं भजन आवडत असतं. तो ते नामदेव महाराज सांगतात की नामा म्हणे नाम माझ परम देह उत्तम मृत्यू लोकी. मृत्यू लोकामध्ये तो देह उत्तम आहे. मग कोणता? ज्या देहामध्ये देवाचं भजन होतं. एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करते हरिपाठ केलेली गाय पवित्राची होय देह त्याचा तपाचे कामाचे तपिनाला चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. किती तप केला तो हरीचं स्मरण करतो, त्याचं मन पवित्र होतं, त्याचं शरीर पवित्र होतं. पवित्रची होय देह त्याचा. असं पवित्र नामस्मरण इतकं पवित्र आहे की नामस्मरणानं देह सुद्धा अपवित्र देह पवित्र होतो, अपवित्र मन पवित्र होत. आणि असं पवित्र करणारं नामस्मरण या व्यर्थ वेळ जाऊ देऊ नका. बराच काही काळ गेलाय, राहिलेला काळ किती राहायला माहित नाही. म्हणून या काळाचा उपयोग करून आपल्याला चिंतनामध्ये काळ घालायचा. म्हणून चिंतनेस करेतो धन्य धन्य काळ आणि सकल मंगळ मंगळ. सगळ्या मंगळामध्ये मंगळ असणार काय तर आपला काळ, आपला वेळ चिंतनात केला पाहिजे, नामस्मरणात केला पाहिजे. या ठिकाणी हा काय प्रकार आहे समजा
आणि त्या पापाला कधीच त्या ठिकाणी कोणाच्या कामी आला नाही, सुखाला कारण झाला नाही, दुःखाशिवाय याला काही दिलं नाही. आणि शेवटी या ठिकाणी आपल्यापासून हा दूरच होणार आहे. आज त्याला दूर समजून आपण त्या देवाला जवळ करून आपले हित आपल्याला साधता येतं आणि परमार्थ करण्याचे हित आहे ते हित कशात येत नाही. आणि संसारामध्ये सगळं हात असत आणि परमार्थात हित असत. साधू संतांना हित सांगितलं आणि म्हणून आपल्या हितावर जाग करणारे कोण आहेत? संत आहे. नाही जावे जन का लौकिकाचारती 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 हित नाही धावे जननी जनता दाविला लौकिकाचारती दाविला लौकिकाचारती दाविला लौकिकाचारती. लौकिक गोष्टीमध्ये रमिलं, बाकीच्यांना हित माहित नाही, हित माहित आहे संतांना आणि हित होता देवाचा स्मरण. म्हणून नामदेव महाराजांना सांगितलं की महाजप आहे, राम हे अक्षर काय महाजप आहे. आणि जो मृत्यू लोकांमध्ये नामस्मरण करतो तो धन्य आहे. तुकाराम महाराज सुद्धा याच्यावर खूप चांगले अभंग त्या ठिकाणी गाण्यामध्ये आहेत. भाग्यवान आहे जो देवाचं भजन करतो, साधू संतांचे ग्रंथ वाचितो, त्याच्यात काळ घालतो, तो बरोबर भाग्यवान आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगते की त्यांना विचारलं की तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये काय आवडत? महाराज सांगते मृत्यू लोकांना आवडते परी नाही का हरी नामे विन, नाही का हरी नामे विन, नाही का हरी नामे विन. आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये हरीच्या नामा वाचून दुसरं काहीच आवडत नाही. काय आवडत? फक्त आवडेच्या हरी अंतरापासून मला त्याची संगती होती तेव्हा. त्याला अंतकरणापासून हरी आवडतो, त्याला मनापासून देव आवडतो, त्याला देव आवडतो, त्याची माझी संगती होती. देवाला काय मागितलं? देवाला प्रपंच नाही मागितला, देवाला प्रपंचिक सुख नाही मागितलं. कारण कोणाला धारणे प्रपंच सुख, दुःखाशिवाय प्रपंचानं काही दिलं नाही. कारण जो पर आहे, परका आहे, तो प्रपंच आहे. जो आपला आहे तो देव आहे. म्हणून त्या देवाशिवाय काही मागू नाही. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी, किंवा गुण गाईना वडी हेची माझी सर्व जोडी. देवा तुपलं गुणगान या ठिकाणी मी गाईन आणि नेहमी तुपलं भजनच करीन. आणि हेच या ठिकाणी मला दे, हेच दान देगा दिवा तुझा विसर व्हा. तुझा विसर होऊ नये. कारण देवाला सुद्धा काय मागितलं? देवाची भक्ती केली, देवाचं स्मरण केलं आणि परत देवाला संसार नाही मागितला. कारण संसार मागून पडला सुख होत नाही. म्हणून देवाला काय मागावं? देवच माग. तुकाराम महाराजांकडे देव आले, ते म्हणले काय पाहिजे? ते म्हणले मला तूच पाहिजे. मला काय पाहिजे? तूच पाहिजे. कारण देवाला मागितला असतं तर देवाला दिला असतं, परंतु पुन्हा निघून गेला असता. मग काय करायचं? ते माईक पदार्थ दुःख देणारे मला देवाला सोडायचंच नाही. कारण देव धरला नाही एकदा तो सोडूच नाही. देवाला काही मागूच नाही, देवाला काही नाही मागितलं की देव आपल्या जातच नाही. म्हणून अशा प्रकारचं देव जाऊ नये यासाठी देवाला धरून ठेवायचं, धरून ठेवायचं, नामस्मरण या ठिकाणी मुखामध्ये कसं ठेवायचं असं नामदेव महाराज या अभंगात सांगायला लागले. म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू आणि आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. आणि आता बसायला त्या ठिकाणी होईल. आता विश्वात्मके देवी येणे वावयत्न दोषावे, तो सोने मजऱ्यावे बसायला नाही. हे कलाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रची वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्व सुधर्म सुदेव पाहू, जो जीवांची रतो दिला हो प्राणी जात. वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडे आणि अनवर्त हो मंडळी भेट दया होता. सदा कल्पतरुचे आरो चैतना चिंता मनीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्र हे अनांचना
मार्दंकचे तापहीन ते सर्व सदा सज्जना सोयरे होती किंवा सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी भजतो आदि पुरोगे आकंठित काणे ग्रंथ उपजिते विशेष लोकी दृष्टा दुष्ट विजय वामनी हे दोणे श्री विश्वेश्वराहो हा वैलदान प्रसन्नाहो येणे वर ज्ञानी सुख्या झाला वर ज्ञानी सुख्या झाला येणे वर ज्ञानी सुख्या झाला कुंडलिकामध्ये वैष्णव ज्ञानी तुकाराम पंढरनाथ भगवान ज्ञानी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सर्व संतांचे सर्वांना रामकृष्ण